सगळं अशीच जी कोकणात एक भव्य स्टेडियम वानखेडेच्या धर्तीवर उभारण्याबाबत आपण काही प्रयोजन करावं अशा प्रकारची या ठिकाणी विनंती. सभापती महोदय, सन्मान्य वरिष्ठ सदस्य आदरणीय प्रवीण भाऊंनी माणगावच्या क्रीडा संकुलाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी प्रश्न उपस्थित केलेला आहे. मला आपल्या माध्यमातून त्यांना माणगाव हे मध्यवर्ती ठिकाण आहे, दक्षिण रायगडच्या दृष्टिकोनातून हे अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि मधल्या कालावधीमध्ये बहुतांशी तालुक्यामधले क्रीडा संकुलाचं काम हे त्या ठिकाणी पूर्ण करण्यात आलं. मग त्याच्यामध्ये श्रीवर्धन असो, तळा असो, अगदी रोहा असो, म्हसळा असो, त्याच वेळेला माणगावच्या क्रीडा संकुलाची इमारत सुद्धा मंजूर झालेली होती. 2020 मध्ये आलेल्या चक्रीवादळामध्ये ते नादुरुस्त झालं. त्याच्या लगतच्या क्षेत्रामध्ये खरं तर विभागीय क्रीडा संकुलासाठीची जागा ही आम्ही क्रीडा विभागाला हस्तांतरित केली. मधल्या कालावधीमध्ये 85 कोटीचा त्याचा प्रस्ताव सुद्धा क्रीडा विभागाकडे मान्यतेसाठी पाठवला. पण त्या कालावधीमध्ये नवी मुंबई म्हणजे रायगड जिल्ह्यामध्येच असणाऱ्या नवी मुंबई खारघर क्षेत्रामध्ये हे विभागीय क्रीडा संकुल असावं अशा पद्धतीचा एक प्रस्ताव आणि मग त्या संदर्भामध्ये काही विभागाकडे सुद्धा हिअरिंग्स वगैरे झाल्या आणि तालुक्याचं क्रीडा संकुलाच्या लगतच असणारी ही विभागीय क्रीडा संकुल आलं की मग तालुक्याचं क्रीडा संकुल त्याच्यामध्ये मर्ज करण्यात येईल अशा पद्धतीचा साधारणपणे क्रीडा विभागाच्या धोरणानुसार तिथे कारवाई सुरू होती. पण मधल्या कालावधीमध्ये ते प्रलंबित राहिल्यामुळे 2 कोटीचा निधी हा क्रीडा विभागाने माणगावच्या तालुका क्रीडा संकुलासाठी मंजूर केला. 3 कोटीचा निधी मंजूर केला, त्यातले 2 कोटी त्यांनी हस्तांतरित तिथं केलेले आहेत. त्या कामाला गती देण्याच्या दृष्टिकोनातून तिथे विभागाची बैठक ही घेण्यात येईल आणि त्या कामाला गती देण्यात येईल आणि त्याचबरोबर लगतची जे संबंध क्षेत्र आहे जिथं विभागीय क्रीडा संकुल होतं, नाशिक विभागामध्ये 2 विभागीय संकुल त्यांनी मंजूर केलेले आहेत विशेष बाब म्हणून. त्या पद्धतीचाच प्रस्ताव हा कोकणासाठी जरीही खारघर नवी मुंबई क्षेत्रामध्ये विभागीय संकुल येत असलं तरीही उपविभागीय संकुल अगदी स्विमिंग पूलच्या फॅसिलिटी सहित आणि क्रिकेटच्या फॅसिलिटी सहित हे माणगावमध्ये द्यावं या संदर्भातला स्वतंत्र प्रस्ताव हा तयार करण्यात येईल आणि तत्पूर्वी हे तालुका क्रीडा संकुलचं काम हे त्या ठिकाणी वर्षभराच्या आतमध्ये करण्यात येईल. पोलादपूरच्या संदर्भामध्ये सन्मान्य सदस्यांनी या ठिकाणी हे केला. खरं तर गेल्याही वेळेला तालुक्यातून जागेचा प्रस्ताव हा आम्ही मागवण्यात आला होता. तिथं काही विभागाची जागा आहे ही क्रीडा विभागाकडे हस्तांतरित करून तिथं तालुक्याचं क्रीडा संकुल बनवावं. प्रवीण भाऊ, आपण त्यामध्ये पुढाकार घ्या. सन्मान्य मंत्री महोदय, विधानसभेचे तिथले प्रतिनिधी भरत शेठ सुद्धा आहेत. आपण त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन जागा उपलब्धता दिली तर त्याची मंजुरी सुद्धा यंदाच्या वर्षी क्रीडा विभागाच्या वतीने ही त्या ठिकाणी केली जाईल. माणगावच्या संदर्भामध्ये उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्या संकुलाच्या संदर्भातला धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल. पण तरी सुद्धा उपविभागीय क्रीडा संकुलासाठी प्रपोजल ही त्याच्यामध्ये तयार करण्यात येईल. सभापती महोदय, नवीन सगळं करू बोलतात पण आहे त्याला निधी देत नाही. आता रत्नागिरीचं क्रीडा संकुल आहे, 15 कोटी रुपयाची आवश्यकता आहे आणि उद्योग मंत्री महाराष्ट्राचे इथे बसलेले आहेत. वेगवेगळ्या डिपार्टमेंटला उद्योग खातं मदत करतं आणि कोकणातल्या त्या क्रीडा संकुल रत्नागिरीचं त्यांचं त्याला पैसे उपलब्ध होत नाही. ते दुर्दैवी बाब आहे. माझी या निमित्ताने या ठिकाणी आपण बी कोकणातल्यात, तुम्ही तालुका सभापती झालं, काहीतरी उपकार कोकणवर करा सभापती महोदय, देऊन टाका. त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की आपण या ठिकाणी सरकारला सूचित करावं सरकारला की 15 कोटी रुपये रत्नागिरीच्या क्रीडा संकुलाचं जे अर्धवट अवस्थेत काम आहे त्यासाठी निधी निर्देश सभापती आपण तशा प्रकारचे निर्देश द्यावेत. बोला देता का नाही? सभापती महोदय, तालुका क्रीडा संकुलसाठी क्रीडा विभागाच्या धोरणानुसार 5 कोटीचा निधी हा उपलब्ध करून दिला जातो. पण विशेष बाब म्हणून रत्नागिरीच्या तालुका क्रीडा मुख्य संकुलासाठी आणखी निधी देण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी 15 कोटीचा ते मागणं, तर त्या संदर्भातला प्रस्ताव हा विभागाच्या 20 कोटी नको आम्हाला देत असेल तर 15 कोटी द्या. 15 कोटीचा निधी हा सकारात्मक त्या संदर्भातला प्रस्ताव हा तयार करून सन्मान्य उद्योग मंत्री सुद्धा आहेत आणि त्याच्यामध्ये आणखीन सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून लवकरात लवकर प्रस्ताव तयार केला जाईल. उद्योग मंत्र्यांना काही बोलायचं, उरलेले पैसे ते देते. मला एवढंच बोलायचं सभापती महोदय, आपण आज तालिकेवर बसलेला आहात, तुम्ही देखील कोकणातले आहात. तुम्ही आमदार झाल्यापासून रत्नागिरीमध्ये बरेच वेळा येऊन गेलेले आहात. सिंदूर ते वाचणार
तर त्याच्यामुळे तुमची देखील जबाबदारी आहे आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे. हा? नाही म्हणून बोललो ना, म्हणून मी बोललो की आमदार झाल्यानंतर तुमचा रत्नागिरीतला वावर माझ्यापेक्षा जास्त वाढलेला आहे. तर माझी म्हणून तुम्हाला विनंती आहे की आपण निर्देश द्यावेत की 15 कोटीचं हे जे काम आहे, हे काम जवळजवळ 10 वर्ष सुरू आहे. आणि म्हणून तुमचं पाहिजे तर परब साहेब, माझ्यावर मी अर्ध्या तास चर्चा ठेवा. पालकमंत्री म्हणून तुम्हाला ग्वाही देतो की 15 कोटी जर मंजूर झाले त्याचं भूमिपूजन तुमच्या हस्ते करू. पुढे तटकरे. धन्यवाद सभापती महोदय. खरं तर भाई, शेवटी माणगाव तुम्ही. क्रीडा संकुलाचा अध्यक्ष म्हणून सुद्धा मी काही काळ काम केलं. त्यावेळेस सुद्धा काही प्रस्ताव आपण पाठवले, त्यातला हा निधी आपण मंजूर करून दिलाय. माझी आपल्याला विनंती राहील की विशिष्ट वेळेमध्ये हे काम पूर्ण होणं गरजेचं आहे. त्याचबरोबरच उपविभागीय संकुल जे आपण या ठिकाणी सांगितलं ते कधीपर्यंत मंजूर होईल या बाबतीत मंत्री कधीपर्यंत विभागीय क्रीडा संकुल मंजूर होईल या बाबतीत आपण अजून तसं सभागृहाला अवगत केलेलं नाही. त्याच्यामुळे त्या बाबतीत निश्चित कालावधी आपण सांगावं. त्याचबरोबर प्रवीण भाऊन जसं सांगितलं तसं कोकणातील क्रीडा संकुलासाठी जागेच्या बाबतीत प्रस्ताव आम्ही पाठवू. पण कोकणातील असलेली जागेची भौगोलिक परिस्थिती आपण पाहता, कारण आपण दापोलीला वगैरे 2-2, 3-3 कोटीचे फक्त आम्हाला भराव करावे लागले. त्याच्यामुळे काय? जो इतर ठिकाणी निकष आपण लावता तसे निकष कोकणाकरता क्रीडा संकुलाकरता आपण लावू नये. या बाबतीत कोकणाच्या क्रीडा संकुलांकरता वेगळा निकष आपण लावणार का, हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. हा भाई, तुम्ही पण बोला, मग एकदम उत्तर देतो. अरे बापरे, घरचं उत्तर द्या ना पहिलं. स्कोप घरी आहे. नाही केलं आमचं. माणगावच्या तालुका जास्तीच्या क्रीडा भावाने संकुलाबद्दल पैसे देऊन टाका. 3 कोटीचा निधी हा त्या ठिकाणी मंजूर आहे. त्याच्यातला 2 कोटीचा वितरित झालेला आहे. आणि मी मगाशी त्या संदर्भामध्ये उत्तर देताना म्हटलं की त्या संदर्भामध्ये तो 2 कोटीचा निधी जो वितरित झालेला आहे त्याच्या नियोजनाच्या संदर्भामध्ये आणि लवकरात लवकर काम सुरू होण्याच्या दृष्टिकोनातून त्या संदर्भातली एक स्वतंत्र बैठक आयोजित केली जाईल. 24 एकर जागा ही क्रीडा विभागाला माणगावच्या विभागीय क्रीडा संकुलासाठी हस्तांतरित केलेली आहे. आणि सन्मान्य उपमुख्यमंत्री महोदय, खात्याच्या मंत्री आदरणीय सुनेत्रा काकींच्या दालनामध्ये त्या संदर्भातली सुद्धा एक स्वतंत्र बैठक आयोजित करून त्या विभागीय क्रीडा संकुलाला गती देण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलली जाते. भाई, एवढे सगळे दिग्गज खेळल्यानंतर मी आणखीन त्याच्यामध्ये काय खेळणार त्या पेशामध्ये स्टेडियम. पण एक गोष्ट अशी आहे की एक नवीन हे पाहायला मिळाली या सभागृहामध्ये. प्रश्नोत्तराचा तास सुरू असताना शक्यतो सदस्य प्रश्न विचारतात, मंत्री सुद्धा प्रश्न विचारतात, हे प्रथम लक्षात आलं आणि हे पहिल्यांदा घडलं. लोकशाही. आणि ते एकमेकाला कुणी कुणाला निर्देश द्यायचे ते पहिले ठरवून घ्या. पण पहिलं ते याचं रायगडच्या याचं जे आहे क्रीडा संकुलापेक्षा नाही, त्याचं जे पालकमंत्र्याचं एकदा ठरलं हे सगळे प्रश्न असे धडाधड निघून जातील असं माझं म्हणणं आहे. आणि म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न असा राहणार आहे की ठरवू, तुमचंच ठरणार आहे, आमचं काय ठरतंय. अहो, काल इथेपर्यंत असणारा माणूस कधी गेला का? ब्रीफिंग नाही. आता मला म्हणजे काय बोलावं बरं. कालपर्यंत ते तोफा टाकून धडा 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 सगळे असे हे करत, अरे आज काय झालं, काही कठीण आहे. नाही म्हणून त्याच्या आपण क्रीडाबद्दल बोलू. एक अनिकेतने एक महत्वाचा प्रश्न मांडला, जो आपण जे निकष आपले आहेत, हे निकष जे आहेत ते कोकणासाठी भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता कोकणासाठी त्याच्यामध्ये आपल्याला विशेष लक्ष घालणं गरजेचं आहे. आणि तो काय तुमच्याकडनं उत्तर लगेच अपेक्षित नाही, मला कळतंय ते, हा पॉलिसी निर्णय आहे. परंतु जसं आपण इथे उत्तरामध्ये सांगितलं मंत्री महोदयांकडे, उपमुख्यमंत्र्यांकडे जेव्हा आपली ही क्रीडा मंत्र्यांकडे जेव्हा बैठक घेणार आहात, तर त्यावेळेला आपण इतरही आम्हा लोकांना बोलून घ्या. आणि रत्नागिरी असेल, रायगड असेल, सिंधुदुर्ग असेल, ही जिल्ह्याची ठिकाणं आहेत. आणि आपल्याला आठवत असेल तर म्हणजे त्याच्यात 2-3 सरकारं पण झाली, त्याच्यामध्ये जिल्हा निहाय एक क्रीडा संकुल अशी एक संकल्पना त्यावेळेला तुम्ही मंत्री होतात, त्यावेळेला आताही आहात, पुढेही राहाल. त्यामुळे त्या जिल्ह्याचं ते संकुल आहे,
त्याच्यासाठी जी 15 कोटीची जी आवश्यकता आहे ती तात्काळ होणं यासाठी सुद्धा गरजेचं आहे. जिल्ह्याचा प्रश्न आहे, तो कुठला वैयक्तिक सोडा, त्यांचा मतदारसंघ हा गोष्ट वेगळा, पण आम्ही त्या जिल्ह्याचे आहोत आणि म्हणून त्याच्या हळूच गाण्यात सांगा ना आता काय त्यांना मी सांगतोय की त्यांचा प्रश्न सोडवला तो प्रश्नच निकाल. आणि म्हणून त्या रत्नागिरी जिल्ह्याच्या क्रीडा संकुलाला जे 15 कोटी लागणार आहेत त्या बाबतीमध्ये आपण जाहीर जर केलं तर आम्ही सगळे आपले आभारी होते. करणार का? मंत्री सन्मान्य सभापती मंत्री महोदय, महोदय, या सगळ्या सभागृहाची भावना लक्षात घ्या. कोकणाला फार कमी पैसे मिळतात आणि हे तातडीचं वाटते, त्यामुळे आपण जी काही यांची निधीची मागणी मान्य करावी. सन्मान्य सभापती महोदय, सन्मान्य सदस्यांनी जे डोंगरी भागातल्या संकुलांच्या संदर्भामध्ये या ठिकाणी सूचना केल्या, धोरणात्मक निर्णय आहे आणि त्या संदर्भामध्ये विभाग प्रस्ताव तयार करून त्याला विशेष बाब म्हणून त्याचा एक धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल. रत्नागिरीच्या संदर्भामध्ये सुद्धा लगेचच तिथल्या क्रीडा अधिकाऱ्यांकडून त्या संदर्भातला प्रस्ताव मागून यंदाच्या बजेटमध्ये त्याची तरतूद ही प्रश्न येईल. अलिबागचा असेल तर अलिबागचाही प्रस्ताव जर आला असेल तर त्या संदर्भामध्ये त्याला सुद्धा प्राधान्य देण्यात येईल. प्रश्नोत्तराचा तास संपला.